ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अंमळनेर नगरपालिकेच्या घनकचरा विभागात कोट्यवधीचा भ्रष्टाचार असून गेल्या 10 वर्षांपासून एकच मक्तेदार काम करत आहे। प्रशासक प्रशांत सरोदे व तुषार नेरकरने या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले होते। शहरात रोज 15 ते 18 टन कचरा संकलित होतो। यासाठी 18 घंटागाडी शहरात फिरतात। या घंटागाडीमध्ये रोज 4 ते 5 गाड्या गहाळ असतात। हा कचरा अंबाऋषी टेकडीजवळ प्रोसेस युनिटमध्ये जाऊन खत तयार होते। रोज गोळा होणारा कचऱ्याचे प्रोसेसिंगच होतच नाही। शिल्लक कचरा टेकडीमागे फेकून दिला जातो, त्यामुळे आगी लागतात, टेकडीवरील झाडे जळतात। प्रोसेसमधील खत किती विकले जाते याचा हिशोबच नाही। विक्री नाही म्हणून खत फेकून देतात। दरमहा 20 ते 25 लाखाचे बिल घेणाऱ्या मक्तेदाराचे पूर्ण सेटिंग आहे। प्रत्येक मुख्याधिकाऱ्याने तोडपाणी केली। शहरात पूर्ण कचरा उचलला जात नाही। आजही जागोजागी बाहेरील कॉलनीमध्ये कचऱ्याचे ढिगारे आहेत। नाशिकहून आलेला हा मक्तेदाराचे सेटिंग काय? दरवर्षी यालाच ठेका कसा काय मिळतो? कोण आहे याचा गॉडफादर? असा प्रश्न आहे। कोट्यावधीची नवीन मशिनरी धूळ खात पडली आहे। प्रोसेस युनिट पूर्ण बोगस आहे, तरीही मुख्याधिकारी गप्प का? कुठे आहेत नगराध्यक्ष बाविस्कर? असा सवाल जनतेच्या मनात आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।